एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. कसे आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे. तर तुमच्यासारखीच माझीही सकाळची सुरुवात झालेली आहे. तर आज होता सोमवार आणि सोहमला खूप आळू वडी खायची होती. तर त्याची तयारी होती आणि आज सोमवारी सोलापूरमध्ये एवढी थंडी पडली होती की लिटरली असं वाटत होतं की आता सगळीकडे धुकं झालं होतं आणि त्यामुळे शाळेकडनं मेसेज आले की मुलांना शाळेमध्ये पाठवू नका आज म्हणून. तर त्याकरता सोहम घरी होता आणि सगळं शूट हा सोहमच करत होता. त्यानंतर छान अशा आळू वड्या तळून घेतल्या. त्याची आवडती वडी आहे. तर मी दरवेळेस आवडीनं त्याच्यासाठी करत असते आणि तोही तेवढेच आवडीनं खात असतो. तर त्यानंतर आमच्या बाजूच्या काकूंकडे हे ससे आहेत. तर त्यांनाही खूप थंडी वाजत होती. तर त्यांनी उन्हाला आणून ठेवलं होतं. तर सोहमनं लगेच जाऊन व्हिडिओ काढला आणि मी तुमच्यावर तो शेअर केला. आपलं कसं असतं तसं प्राण्यांचंही असतं बघा. त्यांनाही खूप थंडी वाजत होती आणि मस्त ते उन्हामध्ये शेकत छान असे टोमॅटो खात होते. त्यानंतर कासव देखील आहे त्यांच्याकडे. तर सोहमनं कासवाचा देखील फोटो काढला आणि तो पण मस्त उन्हाला बसला होता कारण त्यालाही थंडी वाजत होती. तर बघा, देवाने निर्माण करताना भावना मात्र सगळ्यांना सारख्याच दिलेल्या आहेत. माणूस असो प्राणी असो. त्यामुळे मुख्य जनावरांना तुम्ही पण मदत करत जा थंडीच्या दिवसामध्ये किंवा इतर कधीही. त्यानंतर आले मी घरामध्ये पंखे साफ करायला. आज सगळा स्वयंपाक लवकर आवरला होता. म्हणलं जरा आज पंखे वगैरे साफ करूया. तर मी आता सध्याला तर झाडून करते. माझ्याकडे ते ऑनलाईन मागवलेलं जे डस्टिंगचं होतं ना, ते माझ्या हातून तुटून गेलं. तर मी जेवढं होतं तेवढं झाडून साफ करण्याचा प्रयत्न केला. पण आता सध्याला थंडीमुळे तर पंखे बंदच आहेत. पण तरी पण त्याच्यावर डस्ट जमा होते. जेवढी होईल तेवढी मी काढली. त्यानंतर बाहेरच्या रूममध्ये किचनमधला अगदी हाताला येईल असा आहे पंखा म्हणा. तर तोही मी साफ केला. पण तो एवढा हालत होता ना, तर मी दुसऱ्या झाडूनं त्याला धरलं आणि मग साफ केला. मग सगळ्या पंख्याची धूळ वगैरे उडायली म्हणून मी सगळी डस्टिंग करायचं आज ठरवलं होतं. तर आधी सगळं पंख्याचं जे जाळे वगैरे पडलेले ते साफ करून घेतले आणि बघा इथं किती डस्ट वगैरे जमा झालेली आहे. पत्र्याचं घर असल्यामुळे जास्तच धूळ वगैरे घरामध्ये उडून येते. 4-5 दिवसाला म्हणा किंवा 15 दिवसाला म्हणा असं सगळं डस्ट करावंच लागतं. तर छान असं थोडंसं कापड मी ओलं केलं होतं जेणेकरून डस्ट वगैरे त्याच्यावरचं जावं म्हणून. तर दुपारचे सकाळचे म्हणता येईल 11 वाजले होते त्यावेळेस. 11 का 12 वाजले होते. सोहमला खूप थंडी वाजत होती. सोहम पांघरून घेऊन माझ्या बाजूला इथेच झोपला होता. तर सगळी डस्टिंग करून घेते बघा तुम्ही. डस्टिंग झाल्याच्या नंतर हा एक DIY मी घरी बनवला होता. मला ॲक्च्युली हे प्लायवूडला असं हँग करायचं होतं. हा जो कार्डबोर्डपासून बनवलेला होता स्टोरेज, पण तो एवढा पातळ झाला होता की असं हँग करायला गेलं की खालीच पडणार होता. त्याकरता मग मी इथे ठेवायचा निर्णय घेतला. प्लायवूडचा असा तुकडा टाकून मी त्याच्यावरती ज्या अशा थोड्याफार इम्पॉर्टंट वस्तू आहेत त्या ठेवते. त्याच्यामध्ये गॉगल्स म्हणा किंवा माझ्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत तर त्या ठेवते. वरती TV होती. ते TV पाहत मी असं छान आवरून घेत होते आणि हा एक चष्मा सापडला की त्याला काचच नव्हती. तर मी म्हणलं चला घालून तर बघूया. हा माझा खूप जुना चष्मा आहे पण आता त्याची गरज नाही, पण त्याला काच नाही आहे. तर कशी वाटते मी बिना काचेच्या चष्म्यामध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर सगळं आवरणं झाल्याच्या नंतर परत मला इतर कामेही होती म्हणून मी पटापटा हे सगळं आवरून घेतलं. सगळे बॉक्सेस वगैरे ठेवली. ॲक्च्युली हे कप स्टँड आहे पण आमचे कप किंवा चमचे तसे हँग करायचे नाही तर ते एवढं हेवी जात होतं. त्यामुळे मी त्याला इथं ठेवते आणि इथं सगळ्या ज्या घराच्या चाव्या वगैरे आहे ना त्या लावून ठेवते. उगाच वेस्ट असं काही मला घाला वाटत नाही. तर त्याकरता मी त्याला इथंच ठेवलं की पटकन गाडीची चावी वगैरे इथं अडकवली की लगेच सापडावं. आणि हे चार्जरचं मी पूर्ण असं एक ट्रे केलेलं आहे आणि बघा घराची चावी वगैरे अशी अडकून ठेवते. तर त्याच्याच बाजूला हा ऑनलाईन घेतलेला मी ड्रॉवर आहे तोही क्लीन केला. आणि सोहम बघा कसा झोपला होता. जेठालाल बघत होता, त्याचं वन ऑफ द फेवरेट आहे. त्यानंतर कॅमेरा वगैरे व्यवस्थित लावून घेतला आणि आता म्हणलं चला एवढं झालं आहे तर आरसाही क्लीन करून घ्यावा कपाटाचा, म्हणून आरसाही क्लीन करून घेतला त्याच कापडाने. तसा घाण झाला नव्हता खूप, म्हणजे खूप दिवस झाले नव्हते. तर चला मी पटकून डस्टिंग आवरून घेते.
तर कपाट वगैरे पुसून झाल्याच्या नंतर ना हा टेबलही मी आवरून घेतला. तो टेबल रोज मी आवरते आणि रोज तेवढंच त्याच्यावर सामान होतं, पण पर्याय नाही, रोज आवरावंच लागतं. त्यानंतर सोहमच्या शाळेचा युनिफॉर्म तयार करून ठेवला की उद्या सकाळी गडबड वगैरे होऊ नये म्हणून मी दरवेळेस इस्त्री करून असंच हँगरला लावून ठेवते. म्हणजे सकाळी गडबडीच्या वेळेला मी जरी कामात असेल तर तो त्याचा घेऊन पटकून घालील. तर ही एक छान ट्रिक आहे. तुम्ही कपाटात वगैरे ठेवण्यापेक्षा असं समोर मुलांना सापडेल असं हँग केलात तर मग सकाळी आपली ही चिडचिड नाही होणार आणि त्यांना गडबड नाही होणार. तर असं हँग केला. त्यानंतर ना टावेली वगैरे वाळल्या होत्या. रोज काम झाले की टावेली मी उन्हात घालते आणि नंतर ना त्या व्यवस्थित घडी घालून ठेवते. आणि हा पडदा खूप दिवसापासून काढलेला बाहेरच्या हॉलला लावायचा होता, कारण थंडी एवढी वाढलेली आहे आणि बाहेर अशी हॉलला जाळी आहे, त्यातून थंडगार वारं येतं. त्याचबरोबर बाहेर घरातले काही मेंबर झोपतात, त्यांना थंडी नाही वाजावी म्हणून मी विचार केला की हा पडदा तिथं हँग करायचा. तर तो आता मी व्यवस्थित हँग करून घेते. तर आता थोडीशी टास्क इथं माझी होणार होती, कारण ते थोडंसं माझ्या हाईटपेक्षा उंच आहे आणि मला एकदम असं वाटलं की मागे काहीतरी गेलं का म्हणून पाहत होते. आणि ती थोडीशी आता टास्क आहे, कारण वरती माझी हाईट पोहोचणार नव्हती, पण कशीबशी करून मी त्याला हँग करून घेतली आणि अर्धा इकडचा लावून झाला आणि इकडचाही म्हणजे दोन्ही साईडला मी लावून घेतला. पण मला छान वाटत होतं. आधी होता पडदा, पण पावसामुळे मी तो काढून टाकला होता पावसाळ्यामध्ये, कारण ओला होत होता. आणि फायनली पडदा लावून झालेला आहे. मी चेक करत होती की व्यवस्थित बसला आहे की नाही, कारण परत मग काहीतरी व्हायला नको किंवा तो खाली यायला नको. तर व्यवस्थित दोन्हीही बाजूनं बसला होता आणि व्यवस्थित सगळं झाकलं जात होतं. म्हणून मी म्हणलं चला ठीक आहे, एक काम झालं. त्यानंतर मी म्हणलं चलाच लागल्या हाताला लगे बाहेरचं जे आमचं मेन हॉलचं दार आहे ते लोखंडाचं आहे आणि त्याच्यावर एकदम फेंट कलरचा कलर असल्यामुळे ते खूप घाण होतं. तर मी म्हणलं चला तेही लगेच क्लीन करून घेऊया. घरातलं काम करायची हीच मजा आहे. आपण एक करायला गेलो ना आणि बरेच कामं आपण आवरून घेतो. फक्त आपलं मन आनंदी आणि समाधानी पाहिजे की नाही बाबा, चिडचिड नाही पाहिजे किंवा मनामध्ये असं पाहिजे की नाही आपल्याला करायचं आहे आणि ते सुद्धा स्वतःला त्रास न होता आणि अगदी आनंदाने करायचं आहे. त्यानंतर सगळी डस्टिंग आवरल्याच्या नंतर ना मी आले बाहेर आणि म्हणलं चला आता फरशीही क्लीन करून घेऊया. तशी तर फरशी मी रोज क्लीन करते. तर इकडे बादली तयार करत होती. ट्रस्ट मी, ही जेव्हापासून मी बादली आणली ना तेव्हापासून मला एवढा फायदा होत आहे. मस्त पाणी पिळलं जातं. नाहीतर काय होत होतं, त्या बादलीमध्ये त्या पोछाला बुचकाळा आणि मग ते पिळा खूप अवघड होतं. हे एक फिनेल आहे, मी यूज करते घर पुसण्यासाठी. खूप स्ट्रॉंग आहे म्हणून थोडं वापरलं, पण किडाणू वगैरे खूप नाहीसे होतात. मी हे 2-3 वर्ष झालं वापरते आणि जो पोछा असतो ना तो असा उन्हाला वाळत घालते, म्हणजे त्याच्यातून जो घाणेरडा असा वास येतो ना तो येत नाही. तर त्याकरता उन्हाला घालते आणि हे मस्त मला खूप ही पोछ्याची जी बादली आहे ना त्यामुळे खूप खूप मदत होते बरं का. तुमच्याकडे जर अशी स्टाईलची फरशी असेल ना तर तुम्ही नक्की बाय करा. ही पोछ्याची बादली खूप मदत होते. मी म्हणलं चला आता पटापटा पुसूनही घेऊया. तर मग माझं पुसणं चालूच होतं. सोहम व्हिडिओ काढत होता. थोडा कॅमेरा जास्तच हलतोय आज, तर समजून घ्या. मग आतली वगैरे फरशी, मला सगळ्या फरशा रोजच्या रोज पुसाव्याच लागतात, पण डस्टिंग केल्यामुळे जास्तच फरशीवर आज डागं दिसत होती. मी म्हणलं चला डीप क्लिनिंगच करूया. आणि सोहमचं आपलं चालू होतं काढणं, तर त्याला मी सांगत होते ह्या अँगलनं काढ, त्या अँगलनं काढ म्हणून. तर अशा प्रकारे मी माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे. सुट्टी जरी मुलांना असली तरी घरातल्या हाऊसवाईफला कधी सुट्टी नसते. तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. बाय.